नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बऱ्याचदा कसं होतं, आपण ब्लाऊज स्टिचिंग करत असतो, खूप सारे ब्लाऊज असले म्हणजे आपण ते कट करून ठेवतो, पण काही वेळेला काय होतं, घाईघाईमध्ये आपण ते व्यवस्थित जर का नाही ठेवले तर कुठलाही ब्लाऊजचा जो भाग असतो आपण कट केलेला तो इकडे तिकडे होऊ शकतो। तर आपण कट केलेले ब्लाऊज कशा पद्धतीने ठेवायचे म्हणजे स्टिचिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही, तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। तर इथे मी सर्व पार्ट कट करून ठेवलेले आहेत, ते कसे ठेवायचे आता। तर आपला सगळ्यात आधी जो बॅक पार्ट असतो त्याचा अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा पार्ट, तर तो बघा आपल्याला काय करायचा आहे, आधी अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे। या पद्धतीने जर का तुम्ही सर्व ब्लाऊज कट करून व्यवस्थित एकाच ठिकाणी बांधून ठेवले तर तुम्हाला यापुढे स्टिचिंग करताना प्रॉब्लेम होणार नाही। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट हा फोल्ड करून ठेवायचा आहे। त्यानंतर स्लीव्ज आपल्या कट केलेल्या असतात त्या ठेवायच्या। इथे मी स्लीव्ज कट केलेली नाही कारण की याला जॉईंट द्यायला लागणार आहे, त्यामुळे मी नंतर कट करणार आहे। पण तुम्ही कट केली असेल तर आधी बॅक पार्ट ठेवायचा, नंतर स्लीव्ज ठेवायची, त्यानंतर आपला साइड पीस आहे तर त्याचे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पार्ट आपण अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचे आहेत। त्यानंतर आपला कटोरीचा भाग घ्यायचा आहे। तर इथे बघा कटोरीचे दोन्ही पार्ट आहेत, अस्तर मेन फॅब्रिक, ते अशा पद्धतीने ठेवायचे आहेत। त्यानंतर आपला योकपट्टीचा भाग आहे तर तो ठेवायचा आहे। तर या पद्धतीने तो ठेवायचा आहे। या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित असं सेट करून ठेवलं तर तुमचा कोणताही पार्ट मिसिंग होणार नाही, म्हणजे हरवणार नाही, आणि मग स्टिचिंग करताना प्रॉब्लेम होणार नाही, आणि सर्व आपल्या जागच्या जागी असलं म्हणजे स्टिचिंग व्यवस्थित होते। तर अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे। त्यानंतर आपण काय करतो बघा, आता मी हे ठेवून दाखवलं पण आपण असंच ते ठेवून देतो, मग इकडे तिकडे काय होतं, जास्त ब्लाऊज असल्यामुळे तुमचा एखादा पार्ट तरी हरवतो। मग काय करायचं, अशा पद्धतीने हे एकदा फोल्ड करायचं आहे, त्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे, हे बघा अशा पद्धतीने। आणि असंच न ठेवून देता याला आपल्याला बांधून ठेवायचं आहे। तर ते मी आता इथे बांधून घेणार आहे। आपलं काय करायचं आहे, ब्लाऊज कटिंग करताना छोटे छोटे तुकडे असतात, तर ते तुकडे आपण जवळ ठेवायचे आहे, म्हणजे बांधताना तुम्ही डायरेक्ट 3 फोल्ड केले तरी चालेल, किंवा अशा पद्धतीने बघा मी गुंडाळी करते तर तशी गुंडाळी केली तरी देखील चालेल। तर अशी गुंडाळी करायची। त्यानंतर ब्लाऊज कट करताना शिल्लक असलेला एखादा धागा घ्यायचा आहे, म्हणजे कपड्याचा तुकडा, आणि त्याच्याच साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं आहे। तर इथे मी आता बांधून घेणार आहे। दोरा तुटलेला आहे हे कपडा, तर दुसरा मी इथे घेणार आहे, आणि डबल गाठ बांधली तरी देखील चालेल, नंतर आपण ते कट करू शकतो। अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा कोणताही पार्ट इकडे तिकडे सरकणार नाही आणि ब्लाऊज स्टिचिंग तुमचं व्यवस्थित होईल। तर अशा पद्धतीने मी नेहमी ब्लाऊज कटिंग केल्यानंतर सर्व ब्लाऊज कटिंग मी आदल्या दिवशी करते, तर अशाच पद्धतीने बांधून ठेवते, म्हणजे सर्व वस्तू माझ्या जागच्या जागी असतात। तर तुम्ही देखील नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यापुढे असा प्रॉब्लेम होणार नाही। तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही देखील ब्लाऊज कटिंग केल्यानंतर बांधून ठेवा। आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल। कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।